क्रीडा एक असं क्षेत्र ज्यात युवा वर्गाची ऊर्जा योग्यरित्या वापरली जाते। लहान मुलांची आणि युवकांची ऊर्जा योग्य मार्गाकडे कशी वळवता येईल यासाठी व्हॉलीबॉल कोच जमशेद फारुकी हे प्रयत्न करतात। व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या मुलांना ते व्हॉलीबॉलद्वारे व्यसनमुक्त करण्यासाठी झटतायत। हा आहे 18 वर्षांचा इस्माईल खान। लहान वयातच व्यसनांच्या आहारी गेला। गुटखा, सिगारेट, गांजा, व्हाईटनर अशी अनेक व्यसनं त्याला जडली होती। या व्यसनांमुळे त्याला 8वीत असताना शाळेतून काढून टाकण्यात आलं। मात्र त्याला व्हॉलीबॉल कोच जमशेद फारुकी यांनी व्हॉलीबॉलच्या मैदानावर आणलं आणि त्याचं आयुष्यच बदललं। आज तो या व्यसनापासून दूर गेलाय, तो केवळ व्हॉलीबॉल या खेळामुळे। केवळ इस्माईलच नव्हे तर 13 वर्षांचा अफान मिर्झा आणि 16 वर्षांचा खुर्शीद खानलाही व्यसन होतं। ते देखील आज व्यसनांपासून दूर गेलेत। मैं सिगरेट पीता था, गुटखा उटखा खाता था और दोस्त लोग के साथ जैसे वो गांजा होता है, गांजा करके वो पी लेता था। इधर आने के बाद ये दोस्त लोग के साथ पूरा रहने के साथ ऐसा माहौल मालूम पड़ते गया कि दोस्त लोग ऐसे तो मैं ऐसा रहूँगा तो पूरे टीम को सब गाली देंगे, पूरी टीम को बोलेंगे। इसी वजह से मेरे को ऐसा लगा कि अब मेरे को ये सब पूरा बंद करना पड़ेगा एकदम। जब से स्कूल में देखे कि इसको खेलने वेलने थोड़ा बहुत आता है तो मेरे को लिए वही खेला होला। उसके बाद फिर या तिघांना व्यसनांपासून दूर नेण्याचं काम केलं ते भांडूप इथे राहणारे जमशेद फारुकी या व्हॉलीबॉल कोचनं। फारुकी यांनी व्यसनांच्या आहारी गेलेल्या मुलांचा शोध घेतला आणि त्यांना व्हॉलीबॉलचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली। त्यामुळे या मुलांची ऊर्जा आता योग्य ठिकाणी वापरली जाते। फारुकी सर तर त्यांना व्हॉलीबॉलचं प्रशिक्षण तर देतच आहेत, त्याखेरीज त्यांचा ते ब्रेन वॉशही करतात। सिगरेट, गुटखा, बहुत सारे बच्चे तो चरस गांजा भी लेते हैं। तो एक एक करके हमने इनको शॉर्ट आउट करना शुरू किया अभी। जब एक वो जैसे अच्छे प्लेटफॉर्म पे रास्ते पे आ गया तो हमने दूसरा बच्चा उठा लिया है। और ऐसे जब ये रास्ते पे आ जाएगा तो हम और बच्चे भी ले आएंगे इस तरह से। विशेष म्हणजे फारुकी मुलांकडून फी सुद्धा घेत नाहीत, उलट ते मुलांना मदत करत असतात। मुलांना व्यसनांपासून दूर नेण्याचं काम ते जवळपास 1.5 वर्षांपासून करतायत। फारुकी यांच्या कार्याचा आदर्श जर इतर प्रशिक्षकांनीही घेतला तर समाजाला व्यसनमुक्त करणं अधिक सोपं होईल। मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।